कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर सोलापूर पासून काही अंतरावर पण कर्नाटकमध्ये आलंद नावाचे एक गाव आहे। या आलंद मधल्या गोदाबाईंनी फॉर्म नंबर 7 भरण्याच्या उद्देशाने इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर लॉग इन केलं आणि पुढच्या काही वेळातच त्यांचं मतदान ज्या बूथवर आहे त्या बूथवर असणाऱ्या खाली दाखवलेल्या 12 लोकांना डिलीट केलं। म्हणजे थोडक्यात या लोकांना मतदार यादीतून काढून टाकलं। प्रत्यक्षात गोदाबाईंना इलेक्शन कमिशनची वेबसाईट काय किंवा त्याच्यावर लॉग इन कसं करायचं किंवा नक्की काय झालंय याच्याबद्दलची काहीही कल्पना नाही हे त्यांनी स्वतःच सांगितलं। पण तरी देखील त्यांनी 12 लोकांना इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन डिलीट केलं, मतदार यादीमधून काढून टाकलं आणि अशा प्रकारे 6000 पेक्षा जास्त लोकांना कर्नाटकातल्या आलंद या एकाच मतदारसंघातून डिलीट केलं गेलं। ही सगळी माहिती राहुल गांधींनी आज त्यांच्या पत्रकार परिषदेत लोकांच्या समोर ठेवली। हे स्क्रीनशॉट देखील त्यांनीच त्यांच्या समोर ठेवले होते। हे सगळं दाखवून राहुल गांधींनी भारताचे चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार यांच्यावर मत चोरी करणाऱ्यांना वाचवण्याचा आरोप केला आणि इतर काही मागण्या देखील पुढे ठेवल्या। राहुल गांधी म्हणाले होते की मी लवकरच हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे। आज त्यांनी सांगितलं की आज मी जे काही दाखवतोय तो हायड्रोजन बॉम्ब नाही पण हायड्रोजन बॉम्बची तयारी आहे। जर इलेक्शन कमिशन अजून सुधारत नसेल तर लवकरच हायड्रोजन बॉम्ब देखील फोडला जाईल। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय काय घडलं, वोट चोरीच्या मुद्द्यावर आतापर्यंत काय सत्य समोर आलंय ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत पुढे दाखवलं की गोदाबाईंनी ज्या 12 लोकांना डिलीट केलं ते हे 12 लोक होते। या 12 लोकांना डिलीट करण्यासाठी वेगवेगळे 12 मोबाईल नंबर्स वापरण्यात आले जे कर्नाटकातले नव्हते। मग या नंबरवर OTP कसे गेले, ते OTP शेअर कसे झाले आणि या सगळ्या गोष्टींच्या बद्दल काहीही माहिती उपलब्ध नसताना जी गोष्ट गोदाबाईंनी आणि तशीच आणखी एक गोष्ट राहुल गांधींनी दाखवली ती सूर्यकांत यांची, त्यांनी ती कशी केली। सूर्यकांत यांनी देखील इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर लॉग इन करून 12 लोकांना डिलीट केलं। सूर्यकांत यांना राहुल गांधींनी प्रत्यक्ष स्टेजवर पत्रकार परिषदेत बोलावलं। सूर्यकांत यांनी तिथं सांगितलं की मी कधीही अशा प्रकारे लॉग इन केलं नव्हतं आणि मी कुणालाही डिलीट केलं नाही। म्हणजे राहुल गांधींनी इथं जो आरोप केलाय इम्पर्सनेशनचा तो देखील महत्त्वाचा आहे। म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर दुसरा व्यक्ती लॉग इन करतोय आणि तो करू शकतोय, ही गोष्ट अत्यंत धोकादायक आहे आणि ती कुठल्या तरी एका पक्षाला फायदा मिळवून देण्यासाठी होते आहे आणि त्या व्यक्तीला ज्यानं हे लॉग इन केलं त्याला वाचवण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशन करते आहे। त्यानंतर राहुल गांधींनी दाखवलं की नागराज नावाच्या एका व्यक्तीने 36 सेकंदाच्या अंतरावर 2 ऍप्लिकेशन्स इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर सादर केले जे 36 सेकंदात कुठलाही व्यक्ती करू शकत नाही। म्हणजे एक व्यक्ती 2 वेळा अर्ज करू शकत नाही। म्हणून राहुल गांधींचा असा आरोप होता की हे सगळं कॉम्प्युटराइज पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने केले जाते। हा एक सिस्टमॅटिक ऑटोमॅटिक प्रोग्राम आहे ज्याच्या मागे प्रत्येक बूथवरचा जो सिरियल नंबर 1 आहे म्हणजे पहिला मतदार आहे त्या मतदाराचा लॉग इन करून बूथवरच्या इतर मतदारांना, विशेषतः जे लोक काँग्रेसला मत देतील अशा मतदारांना टार्गेट केलं जाते, त्यांना मतदार यादीतून डिलीट केलं जाते। कर्नाटकातल्या त्या मतदारसंघामध्ये 10 बूथवर सर्वात जास्त मतदारांना डिलीट केलं होतं। त्या 10 पैकी 8 बूथवर 2018च्या विधानसभेत काँग्रेसचा विजय झाला होता। म्हणून राहुल गांधी यांचा आरोप आहे की हा फक्त योगायोग नाही तर हे सगळं ठरवून जाणून बुजून केलेलं एक कारस्थान आहे। यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट राहुल गांधींनी समोर आणली ती म्हणजे कर्नाटकातल्या आनंद या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने मतदारांना डिलीट केल्या गेल्याची गोष्ट इलेक्शन कमिशनने अगोदर मान्य केली होती। त्यांनी त्याबद्दलची एक FIR देखील नोंद केली होती। पण ज्या लोकांनी इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर लॉग इन केलं त्यांचा IP ॲड्रेस, त्यांचे मोबाईल नंबर्स, त्यांचा OTP किंवा त्यांचं लोकेशन याबद्दलची माहिती इलेक्शन कमिशनने कर्नाटक CIDला दिली नाही। कर्नाटक CIDने याबद्दलची माहिती मागण्यासाठी अनेक वेळा इलेक्शन कमिशनकडे अर्ज केलेले आहेत। अशा पद्धतीने फेब्रुवारी 2023 पासून जानेवारी 2024 पर्यंत अनेक वेळा कर्नाटक CIDने माहिती मागवली। त्यानंतर आतापर्यंत जानेवारी 2024 पासून महिन्याला एक या पद्धतीने 18 वेळा कर्नाटक CIDने इलेक्शन कमिशनला रिमाइंडर लेटर देखील पाठवलेत, पण त्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अजूनपर्यंत उत्तर दिलं नाही। जी माहिती फक्त इलेक्शन कमिशनकडेच उपलब्ध असू शकते ती माहिती इलेक्शन कमिशन कर्नाटक CIDला का सादर करत नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला। त्यांचं म्हणणं असं होतं की हा जो कोणी मतदार यादीमध्ये फेरफार करतोय त्या व्यक्तीला प्रोटेक्ट केलं जातंय आणि तो कोण आहे हे इलेक्शन कमिशनला माहिती आहे।
जे कर्नाटकमध्ये झालं तशीच काहीशी पद्धत वापरून महाराष्ट्रात मात्र चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघामध्ये मतदारांना डिलीट न करता त्यांचं ॲडिशन केलं गेलं, म्हणजे त्यांना नवीन ॲड केलं गेलं। यामध्ये 6850 ऑनलाईन मतदारांना ॲड केलं गेलं, ज्यासाठी QW, WJ अशा प्रकारचे फेक युजर आयडी किंवा नावं वापरले गेले, ज्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या इलेक्शनला काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना आघाडी मिळाली होती, जी विधानसभेच्या निवडणुकीत इथल्या काँग्रेसच्या उमेदवाराने गमावली। आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे नवीन ॲड झालेले म्हणजे नवीन आलेले फेक वोटर्स आहेत, असं राहुल गांधी यांचं म्हणणं होतं। राहुल गांधी म्हणाले की अशाच प्रकारची गोष्ट झारखंड, उत्तराखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक अशा सर्वच राज्यांमध्ये घडते आहे आणि जी आकडेवारी काँग्रेसने समोर आणलेली आहे त्याच्यापेक्षा प्रचंड मोठी आकडेवारी अशा खोट्या मतदारसंघांची आहे। ती फक्त इलेक्शन कमिशनच समोर आणू शकते आणि ती आणायचं काम इलेक्शन कमिशन सध्या करत नाहीये। राहुल गांधींनी सांगितलं की यावेळेला आम्हाला हे सगळं शोधून काढण्यामध्ये इलेक्शन कमिशन मधल्या देखील काही लोकांनी मदत केली। ते म्हणाले की हा हायड्रोजन बॉम्ब नाही, तर हा हायड्रोजन बॉम्ब जेव्हा पडायचा आहे तेव्हा पडेल, पण त्या अगोदरची ही सगळी तयारी आहे। हायड्रोजन बॉम्ब जेव्हा समोर येईल तेव्हा सगळं डोळ्यासमोर स्पष्ट दिसेल। आता मी फक्त त्याची तयारी करायला इलेक्शन कमिशनला सांगतोय, जेणेकरून त्यांनी सिस्टीम सुधारावी, म्हणजे हायड्रोजन बॉम्ब पडायची वेळच येणार नाही। काँग्रेस आणि राहुल गांधींनी या सगळ्या ऑपरेशनला द डिलिशन फाईल्स असं नाव दिले। मागच्या वेळेला त्यांनी दाखवलं होतं की कशा प्रकारे अनेक लोकांना चुकीच्या पद्धतीने मतदार यादीमध्ये घातलं गेले। एकाच नावाने अनेक लोक, एकाच ॲड्रेसवर 80 लोक एका यादीमध्ये दिसत होते, पण यावेळी त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे जाणून बुजून काँग्रेसला मदत होईल अशा जातीच्या धर्माच्या लोकांना मतदार यादीतून काढलं गेलं। यामध्ये दलित आहेत, मुस्लिम आहेत, आदिवासी आहेत, ज्यांना मतदार यादीतून वगळलं गेले। हे लोक कदाचित काँग्रेसला मतदान करू शकतात म्हणून त्यांना वगळलं गेले, असा राहुल गांधी यांचा आरोप होता। हे सगळं झाल्यानंतर आता राहुल गांधी यांना काय हवं आहे, तर त्यांनी सांगितलं की इलेक्शन कमिशनने आणि ज्ञानेश कुमार यांनी मतचोरी करणाऱ्यांना वाचवणं थांबवावं आणि कर्नाटकच्या CIDने जो डेटा गेल्या 18 महिन्यांपासून इलेक्शन कमिशनकडून मागितला आहे तो त्यांना 1 आठवड्याच्या आत कर्नाटक CIDला द्यावा, म्हणजे ज्या लोकांनी लॉग इन केलं त्यांचे लोकेशन, मोबाईल नंबर आणि इतर अनेक गोष्टी। संपूर्ण निवडणूक प्रोसेसमध्ये आणि सर्व आरोपांची पारदर्शक आणि स्पष्ट उत्तरं द्यावीत। या पत्रकार परिषदेनंतर इलेक्शन कमिशननं या संपूर्ण आरोपांवर उत्तर देताना सांगितलं की अशा पद्धतीनं मतदारांना डिलीट करता येत नाही, ऑनलाईन ही प्रोसेस साध्य नाही, ही शक्य नाही। पण इलेक्शन कमिशन हे विसरली की त्यांनीच 2 वर्षापूर्वी ही गोष्ट मान्य केली होती की कर्नाटकातल्या आलंदमध्ये काही लोकांना चुकीच्या पद्धतीनं मतदार यादीतून डिलीट केले आणि त्यांनी त्या पद्धतीची एक FIR देखील दाखल केली होती। त्यामुळे इलेक्शन कमिशन एक तर अगोदर खोटं बोलत होती किंवा ती आता खोटं बोलते आहे, हे इथं स्पष्ट होते। त्यामुळे वोट चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनला चांगलंच धारेवर धरलेलं आहे। इलेक्शन कमिशन राहुल गांधींच्या या मगरमिठीतून सुटण्याचा प्रयत्न करते आहे, त्यांच्यावर उलटे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दबाव आणते आहे। पण सिस्टीम मधले प्रॉब्लेम्स असतील म्हणा किंवा काही लोकांनी सिस्टीम मॅनिप्युलेट केली असेल म्हणा, त्यामुळे होणारं इलेक्शन कमिशनच्या डेटाचा चुकीचा वापर आणि तो जाणून बुजून कदाचित होत असेल तर तशा पद्धतीचा वापर, इलेक्शन कमिशन त्यात सामील आहे की काय किंवा नाही या प्रश्नांची उत्तरं कोणाकडे नाहीत। पण एक चांगल्या फंक्शनिंग लोकशाहीसाठी देशातल्या सर्वपक्षीय नेत्यांना त्या देशातल्या इलेक्शन प्रोसेसवर विश्वास असायला हवा आणि तो विश्वास निर्माण करायचं कामच हे इलेक्शन कमिशन सारख्या स्वायत्त संस्थेचं आहे। अन्यथा अशा स्वायत्त संस्थेची गरजच भारतात भासली नसती। वोट चोरीच्या या मुद्द्यावर राहुल गांधींच्या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच तुम्ही इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटला कधी लॉग इन करायचा प्रयत्न केलाय काय? अशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं वोटर्सना डिलीट करता येतंय काय? आणि राहुल गांधींच्या या आरोपामध्ये काही तथ्य असेल काय? या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।